हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. परिणाम. लाओत्सेने योगी यांची सहमती सांगितली की ते देहादी इंद्रिये नियंत्रित करतात. ज्ञानेंद्रिये बाह्य ज्ञान ग्रहण करतात. म्हणून प्रत्येक ज्ञानावर आपण व्यक्त व्हायलाच पाहिजे असे नाही. यातील बहुतेक ज्ञान आपल्या कामाचे नसते. आपला त्याच्याशी काहीही संबंध नसतो. परंतु माणूस गप्प बसत नाही. त्याला प्रत्येक गोष्टीत स्वारस्य आहे, मत आहे आणि लज्जतही आहे. त्यासाठी योगी रिपू क्षीण करतात. ते त्या त्या इंद्रियांप्रमाणे आचरण करतात. एका इंद्रियाच्या कार्यात इतर इंद्रियांचा सहभाग होऊ देत नाहीत. विशेष करून ते मनाची लुडबुड बंद करतात. ते भावना विवश होत नाहीत. ते इंद्रियांना एकांतात वास करायला शिकवतात. माणूस मूलतः मौन आणि एकांत प्रिय आहे. परमात्मा ही त्याची स्वाभाविक ओढ आहे. तीच योगी यांची सहमती आहे. यास्तव आता लाओत्से पुढे याचा आत्मप्राप्तीच्या दृष्टीने परिणाम काय होतो ते सांगत आहे. अशा प्रकारे योगिक आचरणामुळे द्वैतामधून अद्वैतात प्रवेश होतो. त्याच्या जीवनातून द्वैत हद्दपार होते. यामुळे प्रेम आणि द्वेष त्याला स्पर्श करू शकत नाही. वस्तुजगताचे प्रेम माणसाला भौतिकात बांधून ठेवते. तसेच परमात्म्याचे ही प्रेम साधकाला उपासनेत बांधून ठेवते. यास्तव प्रेमात जीवन जगण्यापेक्षा प्रेमाने जीवन जगणे श्रेयस्कर असते. तसेच कसलीही अभिलाषा नसल्यामुळे योग्याला कशाचाही आणि कोणाचाही द्वेष नसतो. योगी सर्वांवर प्रेम करत प्रेमाने जीवन जगतो. तो सर्वामुखी मंगल तेच चिंतत असतो. त्याला मित्र शत्रू असा भाव नसतो. त्यामुळे त्याला प्रेम बंधन होत नाही आणि द्वेष मर्यादित करत नाही. लाभ आणि नुकसान त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. योग्याला साक्षात्काराने परमात्मा प्राप्त झालेला असतो. विश्वाच्या केंद्राशी असलेला परमात्मा विश्वातील शेवट आहे. त्या पलीकडे आता काहीही नाही. विश्वकर्ता मिळाल्यामुळे या विश्वात त्याला आणखी काही मिळवायचे शिल्लक नसते. येथील सर्व काही ब्रह्म आहे ही जाण त्याला आल्यामुळे त्याला अथपासून इतीपर्यंत सर्वत्र आत्मदर्शन होत असते. आता काही मिळाले काय किंवा न मिळाले काय यात लाभ किंवा नुकसान होण्याचा प्रश्नच नसतो. मान आणि अपमान यांचा त्याच्यावर परिणाम होत नाही. साक्षात्कार झाल्यावर आपण स्वतःच तो परमात्मा आहोत. येथील प्रत्येकात तो परमात्मा आहे ही जाण येते. त्यामुळे आता दुजे असे तेथे काहीही असत नाही. त्याला सर्वत्र आत्मदर्शन होत असते. त्यामुळे आता स्वतःत ध्यान लागते. दुसरीकडे लक्ष असत नाही. आता केवळ आत्मभाव शिल्लक असतो. आता कोणी निंदा किंवा कोणी वंदा काहीही फरक होत नाही. जो जे देतो ते त्याला प्रसाद म्हणून परत दिले जाते. प्रतिध्वनी निर्माण होतो तेव्हा आता कसला कोणाचा मान आणि कसला कोणाचा अपमान. म्हणून तो जगतात सदा सन्मानित असतो. असा योगी स्वतःत प्रतिष्ठित होतो. त्याच्यात आत्मब्रह्म तेज प्रज्वलित होते. तो सर्वत्र पूजनीय होतो, सन्मानित होतो. द आर्ट ऑफ गव्हर्नमेंट. रूल अ किंगडम बाय द नॉर्मल. फाइट अ बॅटल बाय ॲबनॉर्मल टॅक्टिक्स ऑफ सरप्राईज. विन द वर्ल्ड बाय डुईंग नथिंग. हाऊ डू आय नो इट इज सो? थ्रू धिस. The more prohibitions there are, the poorer the people become. The more sharp weapons there are, the greater the chaos in the state. The more skills of technique, the more cunning things are produced. The greater the number of statues, the greater the number of thieves and brigands. Therefore, the sage says, I do nothing, and the people are reformed of themselves. I love quietude, and the people are righteous of themselves. I deal in no business, and the people grow rich by themselves. I have no desires, and the people are simple and honest by themselves. राज्य प्रशासनाची कला. सर्वसामान्यपणे राज्याचा कारभार करावा. युद्धात गनिमी काव्याचा वापर करावा. काहीही न करता जग जिंकावे. मी कसे जाणतो की हे असे आहे?
ते अशा प्रकारे: नियम जितके किचकट प्रतिबंधनात्मक असतील तितके लोक गरीब होतात. शस्त्र जितकी धारदार असतील तितके राज्यात जास्तीत जास्त अराजकता माजते. जितके वैज्ञानिक कौशल्य जास्त असते तितकी फसवेगिरी करणारी उत्पादने जास्त निर्माण होतात. कायदे जितके जास्त तितके चोर आणि दरोडेखोर जास्त. यास्तव योगी सांगतात, मी काहीही करत नाही आणि लोक त्यांचे ते सुमार्गाला लागतात. मला प्रशांतता आवडते आणि लोक त्यांचे ते सात्विकतेने नैतिकदृष्ट्या उच्चतेला पोहोचतात. मी कसलाही व्यवसाय उद्योगधंदा करत नाही आणि लोक त्यांचे ते वैभव संपन्न होतात. मला कसलीही आकांक्षा नाही आणि लोक त्यांचे ते साधे सरळ आणि प्रामाणिक होतात. सामान्य प्रशासन. लाओ त्से ओवीची सुरुवात करताना सांगतो की सर्वसामान्यपणे राज्याचा कारभार करावा. सर्वसाधारण जनता ही सर्वसामान्य असते आणि ती नेहमी सर्वसामान्यच राहू इच्छिते. ती कधीही महान असू शकत नाही. तिला जर सक्तीने महान करायला गेले तर ती कधीही महान होऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर महानतेची सक्ती केल्यास ती त्या महानतेच्या विपरीत परिणाम देते. भारतात अनेकविध क्षेत्रात अनेक महान विभूती झाल्या आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक थोर महान विदुषींनी योगदान दिलेले आहे. अति प्रखर आणि जाज्वल्य देशभक्तीचे उदाहरण घालून दिले आहे. भारताला थोर संतांची महान परंपरा आहे. भारतात अनेक योगी, संन्यासी, शास्त्रज्ञ, विद्वान, पंडित, शूरवीर, पराक्रमी सैनिक, विविध क्षेत्रातील कलाकार होऊन गेले आहेत. आजही नतमस्तक व्हावे असे थोर महात्मा आपल्यात आहेत. हे सर्वजण फार थोर आहेत, महान आहेत, नतमस्तक व्हावे असे आहेत. अनेकांनी जागतिक कीर्ती मिळवली आहे, यात कोणाला काही शंका असण्याचे कारण नाही. शासनकर्त्यांनी हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे की हे सर्वजण महान असले तरीही उर्वरित सर्व जनता ही सर्वसामान्यच आहे आणि ती सर्वसामान्यच राहू शकते आणि ती सर्वसामान्यच राहू इच्छिते आणि ती सर्वसामान्यच राहणार आहे. या सर्वसामान्य जनतेमधूनच महान निर्माण होत असतात. त्यासाठी विशेष असे काही करावे लागत नाही. जो दैदिप्यमान असतो तो उजळल्याशिवाय राहत नाही. शासनाने इतकेच करायचे असते की असा विशेष कोणी असेल तर त्याला शक्य होतील तितक्या सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन त्याच्या गुणांना जास्तीत जास्त संधी निर्माण करून द्यायची आहे. परंतु कधीही असामान्य जन तयार करण्याचा कारखाना सुरू करायचा नाही. त्यात कधीही यश येत नाही. तसेच जे काही कायदे नियम करायचे आहेत ते सर्वसामान्य जनता त्यांची सर्वसाधारण मानसिकता नजरेपुढे ठेवून तयार करायचे आहेत. जे काही अनुशासन चालवायचे आहे ते सर्वसामान्य जनतेला सहजच पचनी पडेल असे राबवायचे आहे. उगीचच चांगले आहे म्हणून क्लिष्ट नियम अटी राबवायच्या नाहीत. काही तत्वे फार चांगली उच्च उदात्त आहेत म्हणून ती जनतेच्या माथी मारायची नाहीत. आदर्शापुढे सर्वच नतमस्तक होतात परंतु ते तो आदर्श होऊ शकत नाहीत. ह्याचा पोच ठेवावा लागतो. लाओ त्से सांगतो की आपली सामान्य जनता काय आहे, कशी आहे याचा पोच ठेवूनच राज्यकारभार करायचा असतो. यामधूनच सामान्य जनता हळूहळू आधुनिकीकरण शिकते आणि तेथेच प्रगती होते. उगीचच प्रगतीच्या नावाखाली अत्याधुनिक यंत्रणा राबवायची नाही. तसे केल्यास जनतेमधून उद्रेक निर्माण होतो. शासन चालवणे अशक्य होते. हरि ओम.